नमस्कार. आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत फ्लॅटमध्ये इंडोर रोपांची लागवड. घर सुंदर आणि शुद्ध हवा, सोपी पद्धत. तर आपण घेतलेलं आहे झाड. तर हे झाड मला आहे ना, काल मी येत होती तर मला रस्त्यामध्ये सापडलं. म्हणजे होतं तिथं, तर मी घेऊन आले. एका बाजूलाच होतं लावलेलं असं. तर मी म्हटलं घेऊन जातो. म्हणजे आडबाजूला होतं, तिथं काय त्याचं कारण नव्हतं, कोणी पण उपटून टाकल नंतर. तर म्हटलं घेऊन जाऊ, आपण घरामध्ये लावून देऊ. तर मग मी ते झाड घेऊन आलेलं आहे. आणल्यावरती मी पाण्यामध्ये ठेवलं. तर पाण्यामध्ये ठेवल्यावरती ना ते खूप छान हिरवं दिसत होतं. तर म्हटलं मग आपण ह्याच पातेल्यामध्ये लावून देऊ, म्हणजे घरामध्ये शोभा पण वाढेल आणि दिसायला छान दिसतं आणि त्या झाडाचं चांगल्या ठिकाणी रोपण पण होईल. म्हणून मग मी घरी घेऊन आले आणि आता आपण ते लावणार आहोत. तर ते आडवी मुळी आहे, एरवी बघा किती सुंदर हिरवगार झाड दिसतंय. म्हणून मग म्हटलं इथंच लावू, नाही तर मी कुंडीत लावणार होते किंवा मग गावाला लावणार होते शेतामध्ये. म्हटलं घरातच लावू, पण बोनसाय पद्धतीने लावू म्हटलं, नंतर आपण भविष्यात त्याचं बोनसाय करून घेऊ. ही आमची कॅट आहे, राणूबाई तिचं नाव आहे. आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे ती, बऱ्याच व्हिडिओ आहेत तिच्या. तर ती एक शॉर्ट देत असते. दिवसभर माझ्यासोबतच असते. मी काय काय करते सगळीकडे लक्ष असतं तिचं. आता आपण कोणतंही झाड घरामध्ये लावू शकतो, असं नाही की मी जे लावणार आहे तेच. तर हे झाड आहे तगाराचं झाड आहे. तर तगाराचं झाड मी आणलेलं आहे आणि तेच मी आता लावणार आहे. तर आपण घेतलेलं आहे माती, पाणी आणि डब्बा. ह्या डब्याला मी छिद्र पाडलेलं आहे कैचीने, जेणेकरून आपण जेव्हा झाड लावू ना तर मुळं त्या छिद्रांमधून बाहेर जातील आणि भविष्यामध्ये कटिंग करायची वेळ आली तर मी बाहेरूनच कटिंग करीन अशी. म्हणजे आतमध्ये मुळं आणि माती सेफ राहील. प्रत्येक वेळेला म्हणजे असं ओपन करायची गरज नाही झाड आणि मुळं. मग अशा पद्धतीने मी घरातच ठेवण्यासाठी झाड लागवड करत आहे. आणि आपण हे इंडोर रोप आपण घरातील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकतो. त्यामुळे घराची शोभा वाढते, हिरवगार आणि प्रसन्न लूक मिळतो. घरात नैसर्गिक ताजेपणा जाणवतो आणि वातावरण अधिक आकर्षक दिसते. तर हा डब्बा मी कसा घेतलेला आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की जेणेकरून मी डब्यामध्ये झाड लावलं ना तर बाजूने मुळ्या निघतील आणि नंतर मुळ्यांचं कटिंग करणं सोपं जाईल भविष्यामध्ये. म्हणून मी घेतलेलं आहे. तर तुम्ही गुलाबाचं झाड घेऊ शकता किंवा शोपीस झाडं असतात, शोचे इंडोर झाडं असतात, ते पण घेऊ शकता. कोणतंही झाड तुम्ही लावू शकता, जेणेकरून आपण चालता रस्त्याने चालताना पण भरपूर झाडं दिसतात आपल्याला, ते बाजूला उगलेले असतात, त्यांचा काही उपयोग पण नसतो, कुणी बघत पण नाही त्यांच्याकडे. तर असे झाडं आपण जर आणून त्याची लागवड केली तर ते पण घरात चांगला लूक देतात, त्यांची पण वाढ चांगली होते आणि चांगल्या ठिकाणी ते वाढतात. तर झाडं लावणं किती सोपं असतं हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून दाखवत आहे. तर याचं मोठं मूळ होतं, म्हणजे आडवं मूळ होतं. एरवी झाडांचं उभं मूळ असतं ना, तर याचं आडवं मूळ गेलेलं, म्हणून मग ते काय लावता येत नव्हतं. म्हणून मी बाकीचं कापून टाकलेलं आहे. आता हे मूळ आपण असंच लावणार आहे आणि याची फांदी पण येते, त्याच्यामुळं मग त्याचं काही प्रश्न नाही आहे की मुळं असलं नसलं येतं नाही. मुळं आहे छोटे छोटे, त्याला मुळं आहेत, उपमुळं आहेत. तर झाड खूप सुंदर आहे, हिरवं आहे. तर आता आपण लावणार आहोत तगाराचं झाड, इंडोर म्हणजे घरामधलं झाड, आणि ते पण बोनसाय पद्धतीने.
तर माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर 2024. तर गावाकडचे नेचरमध्ये आता आपण लागवड करत आहोत एका सुंदर छान झाडाची, जे आपल्याला आनंद देणारे, आपल्या घराची शोभा वाढवणारे. आता आपण माती टाकलेली आहे. आता आपण हे शेणखत घेतलेलं आहे, म्हणजे गोवरी आहे शेणखताची, वाळलेली आहे. ती पाण्यात भिजून आपण थोडं ते खत आपल्या झाडाला मिळणार आहे. आता वाटीमध्ये त्यामध्ये पण आपण डब्बा आहे, डब्यामध्ये पण आपण माती भरणार आहोत. डब्यामध्ये माती भरून झालेली आहे, ते त्याच्यामध्येच आपण ठेवणार आहे. खत पण ते वरून ठेवणार आहे, कारण खाली जागेल ठेवलं तर ते खालीच जाईल. वरच्या साईडला ठेवणार आहे शेणखत. तुम्ही पण असंच एखादं झाड आणून घरामध्ये लावा आणि घराची शोभा वाढवा. तर हे तगाराचं झाडाची लागवड आपण करत आहोत. किती सुंदर हिरवंगार झाड आहे, बघायलाही पण छान दिसतं. गावी माझे खूप झाडं लावलेले आहे मी, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि अजूनही पण लावायचं काम चालूच असतं. काही ना काही मी झाडं लावतच असते. त्याच्यातून मी संदेश पण देत असते की झाडं लावणं किती सोपं असतं आणि ते किती आनंद देऊ शकतं आणि फुलं फळं आपल्याला देतं. कधी कधी पानांचा, बेलाचं झाड असेल, लिंबाचं झाड असेल, तर त्या पानांचा पण आपल्याला उपयोग होतो. तर घरातही असणारे हिरवेगार झाडं असतात, छोटे मोठे सगळ्या प्रकारचे झाडं आपण लावू शकतो. तर हे मातीमध्ये झाड लावलेलं आहे आणि शेणखत पण टाकलेलं आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की झाड लावणं किंवा मग दाखवणं यापेक्षा आहे ना, आपण असं झाड लावू शकतो. ही आयडियाच खूप सुंदर आहे. तर घरामध्ये त्याची शोभा वाढते. आणि मी आता अगोदर माती घेतली, कुंडी म्हणजे आपण पातेलंच घेतलेलं आहे, कारण त्या पातेल्यामध्ये झाड एवढं ताजेतवानं झालं होतं की जणू काय ते म्हणत होतं की मला ह्याच कुंडीत लाव, म्हणून त्याला त्याच कुंडीत लावलं. माती घेतली, डब्बा घेतला, डब्यामध्ये आपण माती टाकली आणि डब्बा त्याच्यामध्ये ठेवून आपण झाड लावलेलं आहे. तर भविष्यामध्ये नंतर आपल्याला गरज लागली, म्हणजे आपल्याला बोन्साय पद्धतीने करायचं, तर मग डायरेक्ट काढायचं डब्याच्या बाहेर मुळ्या आलेल्या असेल त्या कापून घ्यायच्या. तर पाणी टाकत आहे आणि आपण पुढं बघणार पण आहोत घरात ठेवल्यावरती ते कसं दिसतं. जर तुम्हाला आवडलं की घरात खरोखर शोभा वाढते आहे आणि दिसायलाही छान दिसत आहे, मन ओढून घेणारं असं दिसत आहे, तर तुम्ही पण अशा 1, 2, 3 झाडांची लागवड करा. घरामध्येच थोड्या वेळासाठी उन्हात ठेवलं तर चालतं. 8 दिवसातून एकदा दोनदा असं उन्हात ठेवायचं, ऊन पडल्यावरती. नंतर ते सावलीत राहतं. आणि काही झाडं असे असतात की ते सावलीतच वाढतात, तर ते घरातच ठेवले तरी चालतात, त्यांना बाहेर ऊन देण्याची गरज लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण झाडाची लागवड केलेली आहे. तगाराचं झाड आहे, सफेद फुलांचं झाड आहे, तर त्या झाडाची आपण लागवड केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि अजून पुढे खरी व्हिडिओ आपली चांगली होणार आहे, तर पुढे तुम्ही बघा. आणि व्हिडिओ बघताना तुम्ही सगळ्यांच्या व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण खूप मेहनतीने बनवलेले असतात.
एकदा चालू केली ना की ती संपेपर्यंत तुम्ही बघत राहा. जर कामात असेल तर ती व्हिडिओ तुम्ही म्हणजे पूर्ण करा असं. तर प्रत्येकाची यूट्यूबरवाल्यांची सगळ्यांची व्हिडिओ कुणाची असन ओळखीचे असतील अनोळखी असतील तर व्हिडिओ चांगलेच असतात. त्यांनी खूप मेहनतीने बनवलेले असते. तर व्हिडिओ पूर्ण बघत जा. कारण नवीन नवीन आयडियाज असतात, नवीन नवीन पद्धती असतात, नवीन नवीन गोष्टी असतात. ते सगळे यूट्यूबर तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करत असतात. तर वेगवेगळ्या पद्धती पण आहेत त्याच्या, की जर तुम्हाला व्हिडिओ आवडली काय असेल तर कुणी सुपर चॅट करतं, मेंबरशिप घेतं. तसं तर आम्ही कोणी म्हणत नाही तसं, पण ॲटलिस्ट तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर बघू शकता. तर हे बघा आता पूर्ण आपलं लागवड करून झालेली आहे. इनडोअर प्लॅन्टची लागवड आपण केलेली आहे. झाड जरी तगाराचं असलं तरी पण दिसण्यात सुंदर दिसत आहे आणि बघायला खूप छान वाटतंय. तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून बघणार आहोत. आता हे मी खिडकीत ठेवलेलं आहे. खिडकीत बघा कसं दिसतं. तर तुमच्या मनातही अशा काही आयडिया असतील तर त्या आयडिया तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने झाड लावून पूर्ण करू शकता. इकडं वरती ठेवलेलं आहे. इथं पण कसं दिसतं बघा घरामध्ये आणि बघायलाही सुंदर वाटतं. तरी आपली राणूबाई आहे, ती चालली आता नवीन काय ठेवलं आहे बघायला. तिला कुठून नवीन गोष्ट आली ना, बाहेरून काय आणलं ना, ती लगेच वास घेऊन बघते काय त्याच्यात असेल. किंवा मग असं टोल नाका कसा असतो तसा हा टोल नाका आहे आमचा. किचनच्या खिडकीमध्ये ठेवलेला आहे. ही राणूचीच बहीण बाहेरून येते, खिडकीमध्येच बसलेली असते. ती खिडकीमध्येच बसलेली होती. मग मी तिथं पण ठेवून बघितलं कसं दिसतं बघा. आपण घरात कोणत्याही कडेला कोपऱ्याला टिपॉयवरती टेबलवरती कुठंही ठेवलं तरी पण झाड चांगलं दिसतं आणि ओरिजिनल आहे. डुप्लिकेट ठेवण्यापेक्षा आपण ओरिजिनल झाड घरात ठेवूया. प्रत्येकाने 1, 2, 3 झाडं लावूया आणि घराची शोभा वाढवावं आणि निसर्गाशी समतोल राखूया. निसर्ग आपल्या घरात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.